श्रीरामपुरातील भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या हल्ल्यातील संशयित आरोपी 24 तासात जेरबंद। श्रीरामपूर शहरात काल रात्री भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील 4 संशयित आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। नगरसेवक चव्हाण हे काल रात्री 10च्या सुमारास घरी जेवायला जात असताना सिनेस्टाईल त्यांना काही लोकांनी मारहाण केली होती। त्यामुळे श्रीरामपुरात खळबळ उडाली होती। एका गँगचा यात हात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता। पोलिसांनी 24 तासाच्या आत संशयित 4 आरोपी जेरबंद केले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, DYSP डॉक्टर शिवपूजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके आणि त्यांच्या सहकार्याने ही कामगिरी केली। पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे। श्रीरामपूर येथील माजी नगरसेवक श्री दीपक चव्हाण यांना काल रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान शिवाजी रोड येथे अज्ञात 5 ते 6 इसमांनी मारहाण केल्याबाबत काल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती। नमूद गुन्ह्याच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये सदर 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले 5वा एक इसम संशयित निष्पन्न झालेला आहे, त्याचाही तपास करण्यात येत आहे। गुन्ह्याचा अधिक तपास करतात। ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा। जय बाबा।